नाही, नाही. फडणवीस सरकार जे आहे ते दरोडेखोरांचं सरकार आहे, भ्रष्टाचारांचं सरकार आहे, हे चोरांचं सरकार आहे, भांडवलशाही लोकांचं सरकार आहे. मग अशा सरकारात अशा गोष्टी होणारच. भ्रष्ट मंत्री असेल तर त्याला मोठं मंत्रालय द्यावं लागतं. भ्रष्ट आमदार असेल तर त्याला मोठ्यात मोठं मंत्रालय मिळतं. ज्या लोकांनी ज्या लोकांवरती आरोप केले, त्या लोकांनाच बरोबर घेऊन हे सरकार चालवलं जातंय. त्या सरकारात हे असंच होणार. आता जो पार्थ पवारचा जो विषय आलेला आहे, पार्थ पवार आपले खासदारकीची निवडणूक लढलेले, आपले फायनान्स मिनिस्टर जे आहेत, महाराष्ट्राचे त्यांचे सुपुत्र आहेत, त्यांच्या नावावरती हा घोटाळा झाला आहे. त्यांनी जी जागा घेतली 1800 करोडची जागा, त्यांना 300 करोडमध्ये घेतात. कशी काय घेतात? महाराष्ट्राची शासनाची जागा आहे ना ती. मग शासनाची जागेचा एवढी तफावत काय येते? जर आली केलं ते पण केलं 300 करोडची जागा घेतल्यानंतर त्याच्यावरती जी स्टॅम्प ड्युटी आहे ती 21 करोड रुपये झाली पाहिजे. मग ती 500 करोड रुपये 500 रुपयामध्ये कशी होते? हे बरेचसे असे जे उदाहरण आहे त्यावरून हे दिसून येतं की हे सरकार भ्रष्टाचारांचं सरकार आहे, हे चोरांचं सरकार आहे, हे भांडवलशाही लोकांचं सरकार आहे, हे गोरगरिबाचं सरकार नाही आहे, हे सामान्य माणसाचं सरकार नाही आहे. या फडणवीस सरकारला आपल्याला पायउतारा करावा लागेल, लोकांना जागृत व्हावं लागेल. आज मीरा भाईंदरमध्ये असलेलं सरकारसुद्धा धनाढ्यांचं सरकार आहे. आज शहरामध्ये एका बाजूला असं सांगितलं जातं की आमच्याकडे द्यायला पैसे नाहीत, टेंडरला ठेकेदाराला द्यायला पैसे नाहीत, आणि दुसऱ्या बाजूला उधळण केली जाते. मोठी मोठी सभागृह बनवली जातात. हे सभागृहांचं शहर झालेलं आहे, हे पुतळ्यांचं शहर झालेलं आहे, है ना, भवनांचं शहर झालेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विचार करावा लागेल आणि या सरकारला चोख उत्तर द्यावं लागेल. आणि त्यातलाच हा प्रकार आहे. पार्थ पवारचा जी स्टॅम्प ड्युटी बुडवण्यात आली त्याच्याबद्दल आम्ही एक आंदोलन डेलिगेशन घेऊन सर्व पक्षांनी इथे आलेलो आहोत. पार्थ पवार यांच्या घोटाळ्यानंतर आज तुम्ही विरोधक सगळे आक्रमक झालात. भाईंदर पश्चिमेला या रजिस्टर ऑफिसमध्ये येऊन तुम्ही एक परिपत्रक दिलं. नेमकी काय तुमची भूमिका आहे? सगळ्यांना पहिला जय शासने, जय महाराष्ट्र. आज आम्ही इथे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रीय काँग्रेस यांच्या वतीने एक आंदोलन केलेलं आहे की मागील काही दिवसामध्ये पुण्यामध्ये जे स्टॅम्प ड्युटी प्रकरण उघडकीस आलं, म्हणजे 1800 कोटी रुपयाची जमीन, त्याची व्हॅल्यू दाखवली 300 कोटी रुपये आणि 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली. तर अशा लोकांना एवढी कमी पैशामध्ये स्टॅम्प ड्युटी जर का भरण्यात आली असेल तर आम्ही तिकडे निवेदन द्यायला आलेलो की सर्वसामान्य जनतेकडनं पण 500 रुपये घ्या. कारण असं आहे की 300 कोटीचे 21 कोटी तुम्ही माफ करता. मग सर्वसाधारण जनतेची किती किमतीची घरं असतात? 80 लाख, 50 लाख. मीरा भाईंदरमध्ये एक 1 BHK घ्यायला गेलं तर 60 लाख, 70 लाख, बरोबर आहे. तर अशा लोकांकडनं पण जेव्हा तुम्ही दस्तावेज मुद्रांक शुल्क घेता तेव्हा त्यांच्याकडनं 500 रुपये घ्या. यात आम्ही त्यांच्याकडे येऊन मागणी केली. परंतु कसं आहे की त्यांनी पण आता गोल उत्तरं दिली की मी आता एकटा नाही आहे, इथे मीरा भाईंदरमध्ये अजून 3 रजिस्ट्रार ऑफिस आहे, त्यांना पण द्या. तर आम्ही सगळ्या रजिस्टर ऑफिसला हा पत्रव्यवहार केलेला आहे आणि यांच्यामार्फत आम्ही शासनाला हे आज पत्र दिलेलं आहे की तुम्ही गोरगरीब जनतेकडनं पण 500 रुपये मुद्रांक शुल्क घ्यावी. तुम्ही भाषणामध्ये मीरा भाईंदर शहरामध्ये मुद्रांक शुल्क घोटाळा झालेला असं तुम्ही आता मगाशी सांगितलं. नेमका काय घोटाळा आणि किती करोडाचा घोटाळा? असं आहे की महाराष्ट्र शासन वेळोवेळी गोरगरीब जनतेसाठी, त्याच्यानंतर दुर्बल घटकांसाठी चांगल्या चांगल्या योजना आणते आणि आम्ही त्यांचं स्वागत करतो त्या गोष्टीसाठी. परंतु त्या सगळ्या योजना भलतेच लोक लागतात. म्हणजे असं आहे की आता मागच्या वेळेस अभय योजना जी आणली महाराष्ट्र शासनाने, त्या अभय योजना अंतर्गत अशा दुर्बल घटकांसाठी म्हणजे दुर्बल घटकाच्या खाली आहेत अशा लोकांना स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत द्यावी अशी ती योजना आहे आणि त्या सवलतीच्या दरामध्ये इकडे स्टॅम्प ड्युटी घ्यावी. चांगली योजना आहे. परंतु आम्ही जेव्हा त्या अभय योजनेचे लाभार्थी काढले आणि बघितलं तर त्या लाभार्थीमध्ये सगळे धनधान्य व्यापारी, बिल्डर असे लोक आहेत. आणि हे सगळं मीरा भाईंदरमधचं आम्ही सूची बघितली ती, त्या सूचीमध्ये जवळजवळ 113 कोटी 97 लाख रुपयाचा हा घोटाळा आहे. आणि त्या सूचीमध्ये त्या लोकांची नावं आहेत. माझ्याकडे ते पत्र आहे, तुम्हाला पाहिजे तर मी पत्र देऊ शकतो, ती सूची देऊ शकतो. 113 कोटी 97 लाख रुपये. आणि फक्त हे मीरा भाईंदरसाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा घोटाळा आहे. ठाणे, पुणे आणि मुंबई असं मिळून हा सगळा घोटाळा आहे. त्या
ही ती सूची आहे. त्या सूचीप्रमाणे या मीरा भाईंदरमधले जितके बिल्डर आहेत, व्यापारी आहेत, ज्या लोकांनी स्टॅम्प ड्युटी बुडवलेली आहे, अशा लोकांची नावं आहेत. आणि त्या लोकांना म्हणजे वारंवार आम्ही कंप्लेंट करून पण JDRला, परंतु ते दखल घेत नाही. आज महाराष्ट्र शासन सांगते की सरकारकडे पैसे नाही आहेत. बरोबर आहे, पैसे नाहीत. तर असे जर का स्टॅम्प ड्युटी आणि महसूल बुडवला जाईल तर पैसे येणार कुठून? आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे की महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना पण पत्रावर आम्ही वेळोवेळी केलेली आहेत की हा महसूल जो बुडवत आहेत त्या लोकांना अटक करा, त्यांची मालमत्ता जप्त करा, त्यांना दंड लावा. सर्वसाधारण जनतेला तुम्ही दंड लावता. शास्ती बघा, शास्ती, GST, किती लहान लहान लोकांना तुम्ही दंड लावता. मग अशा लोकांचे स्टॅम्प ड्युटी माफ का करता? आणि नंतर मग हे आम्ही काढत असताना हे पार्थ पवारचं प्रकरण समोर आलं. पार्थ पवारचं प्रकरण समोर आलं. हे खूप अतिशय गंभीर प्रकरण आहे. असंच जर का महाराष्ट्रात चालत राहिलं तर हा महाराष्ट्र हे लोक विकून खातील. एवढंच बोलायचं. धन्यवाद. दादा काय सांगाल? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.